फक्त एकच गोष्ट आठवत होती की फक्त पप्पांनी सांगितलेलं स्वप्न पूर्ण करायचं. पप्पांचं कष्ट लक्षात येत होतं, तसेच मी कष्ट केले आणि पेपर दिले. मी एकदा पप्पांना 10वीच्या पुस्तकांसाठी पैसे मागितले होते आणि ते शाळेत होते. खिशात फक्त 200 रुपये होते आणि त्या पुस्तकाची किंमत पण 200 रुपये होती. कोणताही विचार न करता पप्पाने त्या खिशातले 200 रुपये काढून मला दिले की पप्पा आपल्यासोबत नाहीत, आपलं कष्ट बघायला नाहीत. मम्मीचे हृदयाचे ठोके वाढत होते. मम्मी सारखी गप्प पडायची, बोलत नव्हती. नमस्कार. महाराष्ट्रामध्ये HSC आणि SSCचा निकाल लागला. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रथमतः प्रभात न्यूजकडून खूप साऱ्या शुभेच्छा. त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये HSCचा निकाल लागला. अनेक विद्यार्थ्यांचं यश हे खूप मोठं मिळालं. त्याच पद्धतीनं SSCचा निकाल लागला आणि त्यांनासुद्धा खूप मोठं यश मिळालं. तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये 10वीचा जो निकाल आहे तो जर टक्केवारी आहे ते 94.20% लागला आहे. सर्वात मोठा निकाल त्या ठिकाणी लागलेला आपल्याला पाहायला मिळाला. हेच असताना पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरुली या गावातील एक आज आपल्यासोबत विद्यार्थिनी आहे की तिला प्रशालेमध्ये तिचा 2रा क्रमांक आला आणि तिला 92.20 अशी मार्क मिळाली. आता प्रेक्षकांच्या मनामध्ये हा प्रश्न पडला असेल की 2रा क्रमांक आला आहे पंढरपूर तालुक्यात, ही सांगायची गोष्ट आहे का? मित्रांनो, खरंच एक हृदयस्पर्शी, हृदयाला हेलावून टाकणारी गोष्ट तिच्यासोबत घडली. या प्रसंगातून सुद्धा तिनं प्रशालेत 2रा क्रमांक आणला नव्हे तर अख्ख्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करत तिनं 10वीच्या परीक्षेमध्ये 92.20% अशी मार्क मिळवली. आता हे सर्व अजून सुद्धा अचंबित करणार आहे. मित्रांनो, या विद्यार्थिनीचे वडील पेपरच्या जो पहिला पेपर मराठीचा झाला त्याच्या 2ऱ्या दिवशी हे निधन पावले. आता खरं तुम्हाला समजलं असेल की हिची मुलाखत आम्ही का घेतोय. पंढरपूर तालुक्यामध्ये ही घटना अगदी मन हेलावून टाकणारी होती. 10वीचं पेपर चालू झाले, परंतु त्या वेळेस ती घटना आमच्या गावापुरतीच होती. हिचं वडील वारलं, हिच्यावरती काळानं घात केला. एकीकडे जे वडील हिच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट करत होते त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि मृत्युमुखी पडले. किती मोठं संकट ह्या प्राजक्तासमोर होतं. आज खरं तर तू आम्हाला पहिल्यांदा ओळख करून दे, मग आम्ही बाकीचं आपण चर्चा करूया. हॅलो, माझे नाव प्राजक्ता राजू नाईक नवरे. खरं तर हिचं नाव प्राजक्ता राजू नाईक नवरे. मूळची ही पिराची कुरुली तालुका पंढरपूरची राहणारी आहे. महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थी असतील, पालक असतील, त्यांना ही मुलाखत दाखवायचा जो हेतू आहे आमचा तो अगदी स्पष्ट आहे की संघर्षाचं नाव खरंच प्राजक्ता राजू नाईक नवरे. मित्रांनो, 10वीचं पेपर चालू होतं. जसं की महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख यांची मुलगी, हिला सुद्धा 12वीत अगदी प्रचंड अशी चांगली मार्क मिळाली. एकीकडे महाराष्ट्रात तिच्या वडिलांसोबत घडलेला प्रकार आणि याला सामोरे जात तिनं पाडलेली मार्क. आता तिचा प्रश्न वेगळा होता आणि हिचा संघर्ष वेगळा आहे. तसं तर त्या संतोष देशमुख यांच्या मुलीचा संघर्ष अतिशय वेगळा. त्यातून तिनं मार्क पाडली आणि त्याच तिची आता मुलाखत घेणं आमच्यानं त्यावेळी शक्य झालं नाही. परंतु आम्हाला आमच्या गावातीलच एका विद्यार्थिनीचं हे दाखवताना अक्षरशः मनाला सुद्धा दुःख होत आहे की वडील गेल्यानंतर अक्षरशः कोणी पेपरसुद्धा दिले नसते. नव्हे तर अभ्यास करायची गोष्ट तर लांबच ठेवा, त्या काळात तुम्ही अभ्यास कसा करणार, तुमचं मन त्या पेपरवरती लागणार का, कितीतरी प्रश्न आहेत. आता हे प्रश्न ज्यावेळेस मी तुम्हाला विचारतो त्यावेळेस प्रत्येक पालकाच्या आणि विद्यार्थ्याच्या मनात सुद्धा हे प्रश्न पडत असतील की नेमकं कसं ह्या विद्यार्थीने एवढं टक्केवारी मार्क पाडली. मी आधी टक्केवारीचा उल्लेख त्यासाठी केला की 92.20 म्हणजे ही मार्क खरंच तरी थोडी मार्क नाही. आणि प्रशालेत 2रा क्रमांक, त्या शिक्षण संस्थेला तर हिचा खूप अभिमान आहे. परंतु त्याच पद्धतीने हिची दखल सुद्धा आमच्या प्रभात न्यूजने घेतली
आणि हिच्यापर्यंत आज आपण पोचतोय. प्रथमतः तुझं खूप अभिनंदन आहे. आणि खरं तर अभिनंदन करताना हे अभिनंदन खरं तर तुझ्या वडिलांनी तुला अगोदर करायला पाहिजे होतं. आज आम्हाला सुद्धा तुझ्यासोबत बोलताना अंगावरती शहार येतात की वडील वारल्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजे आज पहिला पहाटेचा पेपर झाला आणि दुसऱ्या दिवशी वडिलांचं निधन झालं. तुझ्यावरती तो काय काळ असेल, तुझ्यावरती ती काय वेळ असेल, तुझ्या आईची अवस्था काय असेल, तुझ्या कुटुंबाची अवस्था काय असेल, आणि तुझ्यावरती त्या पेपरची वेळ आली होती, त्या संदर्भात काय सांगशील? मला खूप दुःख वाटत होतं आणि मनात खूप दुःख असूनही फक्त एकच गोष्ट आठवत होती की फक्त पप्पांनी सांगितलेलं स्वप्न पूर्ण करायचं. पप्पांचं कष्ट लक्षात येत होतं, तसेच मी कष्ट केले आणि पेपर दिले. बघितलं आपण, म्हणजे प्राजक्ता, तुझ्या डोळ्यातून अश्रू, निघणारा अश्रू हे खरं तर अतिशय मन हेलावणार आहे. तू रडते, पण आमच्या प्रत्येक प्रेक्षकाला एक सांगायचं आहे की भयंकर वास्तव होतं. आमचं गाव अक्षरशः भयंकर अवस्थेत होतं. कुटुंबात अगदी करता पुरुष गेला. एकीकडे त्या हिच्या आईचं असणारं दुःख, घरातून करता पुरुष गेला, भविष्याचं काय, आणि त्यात मुलीचं हे संघर्षमय जीवन व्यथित करणारं होतं. काय सांगशील तू? आज सर्व विद्यार्थ्यांचं निकाल लागल्यानंतर तू आईला तुझा पहिला निकाल सांगितला असशील, वडिलांच्या फोटोसमोर उभी राहिली असशील, काय सांगशील? मला प्रथमतः विश्वास बसत नव्हता की एवढं, मला वाटत नव्हतं एवढे मार्क पडतील, कारण मी त्या दुःखात पेपर लिहिले होते आणि विश्वास बसत नव्हता. मला खूप आनंद झाला. मी सरांना प्रथमतः फोन लावला, दुपडे सरांना. दुपडे सर म्हणले चांगले मार्क पडलेत, आतापर्यंत आपल्या शाळेत एवढं कुणाला नाही ती मार्क, असं म्हणले. मग मी मम्मीला पेढे आणायला लावले. म्हणजे अतिशय मॉडर्न हायस्कूल पिराची कुरवली ही आमच्या गावातील एक नाविन्यपूर्ण अशी एक संस्था आहे. अगदी जिव्हाळा जपला जातो. विद्यार्थ्यांचं जे काय असणारं अगदी पालकाप्रमाणे त्यांचं संगोपन केलं जातं. तिनं सांगितलं की आईला पेढे आणायला लावले आणि दुपडे सर जे संस्थेचे प्राचार्य आहेत त्यांचं असणारं मुलांवरती लक्ष. आज तिनं सरला फोन लावला, सरांनी सुद्धा तिचं अभिनंदन केलं. खरं त्यांच्यासुद्धा हृदयात अश्रू दाटले असतील की या विद्यार्थीला एक पालकत्व म्हणून तिला शुभेच्छा देताना तिने सुद्धा सांगितलं की प्रशालेत तू चांगली टक्केवारी त्या ठिकाणी मिळवली. तुला खरं तर या सगळ्या शिक्षकांचा पाठिंबा होता. आईला ज्यावेळेस तू हा निकाल सांगितला त्यावेळीची जी काही ही होती, वेळ होती, ती कशी होती? आईला आणि आत्याला आधी आनंद झाला आणि नंतर पुन्हा खूप दुःख झालं की जर पप्पा सोबत असते तर पप्पांनी किती आनंद व्यक्त केला असता. एक मला सांग, बरोबर आहे, कारण पप्पा जर तुझ्यासोबत असतील तर अगदी त्यांचा मित्रपरिवार असेल, पाहुणे रावळे असतील, त्यांच्यापर्यंत त्यांनी हा निरोप पोचवला असता की माझी मुलगी खूप यशस्वी झाली आणि 10वीच्या पेपरमध्ये 92% मार्क मिळाली. खरं तर त्या पप्पांची काय इच्छा होती? तू काय व्हावं, काय म्हणजे? शिकून खूप मोठं होऊन कलेक्टर व्हावं, स्पर्धा परीक्षा द्याव्या, ही पप्पांची इच्छा होती. नक्कीच बघतोय आपण प्रत्येक पालक. आता यात काय म्हणजे असं एखाद्या पालकाची इच्छा असावी की आपला मुलगा काय व्हावा. आज बघतोय भविष्यात कोणाला वाटते डॉक्टर व्हावं, कोणाला वाटते इंजिनियर व्हावं, कोणाला अनेक स्पर्धा. तिच्या वडिलांची इच्छा होती की स्पर्धा परीक्षेचा आज खूप क्रेज आहे, त्या ठिकाणी प्रशासनामध्ये जाऊन माझी मुलगी कलेक्टर व्हावी, अशी खूप मोठी इच्छा. आणि खरं तर प्राजक्ता तुला सांगायचं म्हणजे सर्व जे बघणारा वर्ग आहे आमचा, ह्या सर्वांच्या तर तुझ्या पाठीमागं खूप शुभेच्छा असणार आहेत. तुला जी मदत लागेल तो आता आमची मुलाखत बघितल्यानंतर तुझ्यापर्यंत जर कोण पोचलं, तुला लागणारी पुढं आर्थिक मदत असेल, कुणाची सहानुभूतीची मदत असेल, तुला पुढं जे काय कलेक्टर होण्यापर्यंत जी काही मदत तुला लागेल ती तर आम्ही तुला आमच्या माध्यमातून लोकांना आव्हान करतोय. आणि आमच्या प्रभात न्यूजच्या माध्यमातून सुद्धा आम्ही तुला त्या ठिकाणी मदत करायचा प्रयत्न करणारच आहे. हे होत असताना तुझ्या आयुष्यातला एखादा असा क्षण सांग की त्या ठिकाणी तुला वडिलांनी तू एक वस्तू मागितली आणि ती वडिलांनी आणून दिली आणि निकालानंतर तुला ती आठवली. अशी गोष्ट म्हणजे मी एकदा पप्पांना 10वीच्या पुस्तकांसाठी पैसे मागितले आणि ते शाळेत होते. खिशात फक्त 200 रुपये होते आणि
त्या पुस्तकाची किंमत पण 200 रुपये होती. कोणताही विचार न करता पप्पाने त्या खिशातले 200 रुपये काढून मला दिले. म्हणजे खरं तर हा निकाल ऐकायला वडील असायलाच पाहिजे होते. आज काय प्रपंचामध्ये कुठली गरज नाही की जी पैशानं भागत नाही. आज खिशामध्ये हिनं सांगितलं, मी का विचारला हा मुद्दा, तर त्या विद्यार्थ्याला सुद्धा त्या परिस्थितीची जाणीव असली पाहिजे की आपला पालक, आपलं वडील, आपली आई की कोणकोणत्या गोष्टीचा त्याग करून आपल्याला शिकवत असते. आज बघितलं की प्राजक्ताने सांगितलं की तिच्या वडिलांच्या खिशात 200 रुपये होते. माझ्या 10वीच्या एखाद्या पुस्तकाची किंमत पण 200 रुपये होती. एखादं वडील म्हणलं असतं की बाळा माझ्याकडे 200 रुपये आहेत, नंतर आपण घेऊया किंवा थोडे दिवस थांब, काहीतरी पैसे आल्यानंतर ॲडजस्ट करूया. पण एखाद्या पालकाची असणाऱ्या मुलीबद्दल किंवा आपल्या मुलाबद्दल असणारी जी भावना आहे की पटकन कोणत्याही गोष्टीचा विचार न करता त्या मुलाला लागणारी मदत ही पटकन करावी. आणि त्याच पद्धतीनं राजू नाईक नवरे म्हणजे हे जे वडील की जे आज आपल्यामध्ये नाहीत आणि त्यांना त्यांच्या जी काही मनामध्ये भावना होती की मुलगी शिकली पाहिजे, घराचं नाव मोठं केलं पाहिजे, आज खरं तर खूप आनंदाची पण गोष्ट आहे आणि खूप मन पिळवून टाकणारी सुद्धा गोष्ट आहे. एका साईडला तू एवढं मोठं यश मिळवलं आहे आणि एका साईडला तुझे वडील इथं नाहीत. खरं तर आम्हाला सुद्धा तू आज एवढं मोठं यश मिळवलं आहे, अभिमान आहे. परंतु तुझे वडील जर असते तर अजून यापेक्षाही आनंद झाला असता. मला सांग, यामध्ये तुझ्या आईचा यामध्ये तू अभ्यास करत होती, तुमची एक जी काही फॅमिलीमधली जी परिस्थिती होती, वडील एका साईडला एक्सपायर झाले होते, त्यावेळेस आईची भूमिका काय होती, आई एका साईडला रडत असणार आहे, त्यावेळेस तुझा अभ्यासाचा म्हणजे जो काही क्रम आहे तो कसा होता? अभ्यासावर मन पण लागत नव्हतं आणि एक विचार यायचा की पप्पांनी सांगितलेलं स्वप्न पूर्ण करायचं, 10वीत चांगली मार्क मिळवायची. आणि एकीकडे दुःख पण होतं की पप्पा आपल्यासोबत नाहीत, आपलं कष्ट बघायला नाहीत. मम्मीचे हृदयाचे ठोके वाढत होते, मम्मी सारखी गप्प पडायची, बोलत नव्हती. म्हणजे तुझ्यासोबत पेपरच्या काळात तुला धीर द्यायला किंवा पेपर सोपा, आता कसं असतंय अनेक विद्यार्थी आज आपण बघतोय की आपलं आई वडील आपला पेपर संपल्यानंतर गेटच्या दारावरती उभे असतात, विचारतात अरे बाळा पेपर कसा गेला. विचार करा फक्त की प्राजक्ताची अवस्था त्यावेळेस काय असेल. सध्या तुम्हाला विचार करायला लावणारीच गोष्ट आहे, पण तिच्यासोबत ही घटना घडली. एका साईडला वडिलांना एक्सपायर होऊन अगदी 2 दिवस 3 दिवस झालेत आणि त्या ठिकाणी तिचं कोण विचारला सुद्धा नाही तिला की बाळा तुझं पेपर कसं गेलं. बोलताना सुद्धा कळ नाही, म्हणजे इतकी भयंकर अवस्था. आणि त्यात तिनं तिचं यश संपादित केलं. अगदी प्रत्येक पालकाला वाटत असेल की प्राजक्ताला ही कसं तिनं हे केलं. प्राजक्ता बाळा म्हणजे तू एखादा पेपर तुला वडील एक्सपायर झाल्यानंतर सोपा गेला आणि तुला असं कोणाला तरी सांगावं असं वाटलं की मला आजचा पेपर खूप सोपा गेला, त्यावेळी तुझी भावना काय होती? असं वाटायचं की पप्पा सोबत असते तर पप्पा मला पेपर सुटल्यावर न्यायला आले असते. मी त्यांना सांगितलं असतं की पप्पा आजचा पेपर खूप सोपा होता. सगळ्या मैत्रिणी पण म्हणत होत्या आजचा पेपर खूप सोपा होता आणि मी पेपरमध्ये खूप छान लिहिलं होतं. नक्कीच जी भावना मी तुम्हाला व्यक्त केली आज तिच्या तोंडून पण तुम्ही ऐकलं असेल की तिला अगदी सांगायला सुद्धा कोण नव्हतं. म्हणजे तिचं बोर्ड कुठलं असेल, शेळवय वाखरे वगैरे ह्यांची बोर्ड असतात. किती भयंकर वास्तव असू शकतं, याच्या पलीकडे देव कोणती परीक्षा बघू शकतो की आपल्या आता ही मुलगी आहे आज हिच्या वाट्याला हा संघर्ष आला आहे. किंबहुना देवाकडे आमची हीच मागणी आहे की अशा विद्यार्थ्यांच्या वाट्याला किंवा अशा लहान मुलांच्या वाट्याला हे दुःख कधीच कोणाला येऊ नये. कारण देवानं परीक्षा बघावी जो क्रूर आहे, ज्याला समाजाची अजिबात गरज नाही, जो समाजामध्ये माजला आहे, त्या लोकांनी त्याच्यासोबत अतिशय विकृतपणे वागावं. परंतु आज प्राजक्ता असेल तिच्यासोबत जो घडणारा जो काही हा प्रकार आहे तो अतिशय वेगळा आहे आणि हृदय पिळून टाकणार आहे. म्हणजे भयंकर. त्याच रडते सोबत आमच्यासुद्धा भावना त्या ठिकाणी तेवढ्याच तळमळीनं व्यक्त होत आहेत. महाराष्ट्रामध्ये तिच्या आईला काय वाटलं असेल, तिची भावना काय असतील, नक्कीच तुला जे वाटते आता इथून पुढं तू 11वीचा प्रवास असेल, 12वीचा प्रवास असेल, तू जसं की दुपडे सरांनी तुला मदत केली म्हणते, दुपडे सरांना तू फोन लावला म्हणते, असं तुला मार्गदर्शन कोणकोणते व्यक्ती आहेत घरामध्ये? आई,
चुलते सर सगळे शिक्षक तर होतेच. सर मला धीर द्यायला घरी आले होते माझ्या. बरं, म्हणजे पेपर झाल्यानंतर? पेपरच्या आदल्या दिवशी. बरं, म्हणजे ही घटना घडली कसं काय? हा, विचारायला आले होते. आणि त्या ठिकाणी तुझ्या घरातले पाहुणे रावळे असतील, यांचे फोनवरून तुला बोलणं झालं का की बाळा तुझा पेपर आहे, तू उद्या पेपर लिहिणार आहे, काय तुझं असं काय झालं का बोलणं? विचारलेलं, सगळ्यांनी विचारलं होतं. बरं, त्यावेळची तुझी भावना काय होती? त्यावेळेस वाटायचं सगळे धीर देतात, सगळ्यांना आपली काळजी आहे, सगळेजण आपल्यासाठी असं विचारतात की तुझा पेपर आहे, तू अभ्यास केलाय का, तू कसा लिहिणार पेपराला कोणासोबत जाणार विचारलं की खूप रडू यायचं. कारण जर पप्पा असते तर पप्पासोबत गेले असते, पप्पाने मला पेपराला नेऊन सोडलं असतं. नक्कीच. आता हा प्रश्न विचारायचा कारण म्हणजे आज बघतोय आम्ही अनेक परीक्षांच्या वेळेस आपले पाहुणे रावळे, जवळचे मित्रपरिवार हे फोन करत असतात, तुझा अभ्यास किती झालाय, काय झालाय. आज वडील एका साईडला निधन पावलेत आणि जे जवळचे हितचिंतक आहेत यांचे फोन आले का त्यांना, तर हिच्या माध्यमातून सांगितलं की असावेत हितचिंतक चांगले असावेत. तिचे हितचिंतक सुद्धा चांगले होते. त्याला विचारत होते की बाळा तुझं झालंय खरं आहे, पण तू तुझ्या भविष्याचा विचार कर, तू पेपर लिहिणार कसा लिहिणार आहे, तुझा अभ्यास झालाय का. मित्रांनो, खरं तर सहानुभूती असली पाहिजे आणि संवेदना जाग्या असल्या पाहिजे. कितीही तुम्ही कमवा, कितीही पैसे कमवा, कितीही मोठे व्हा, तुमची संवेदना जागी असली पाहिजे. दुसऱ्यांबद्दलची भावना जिवंत असली पाहिजे. दुसऱ्यांबद्दलची तळमळ ही तुमच्या मनामध्ये राहिली पाहिजे. नाहीतर जगतात सगळेच, पण एकामेकाचं दुःख वाटून घेऊन, एकामेकाचं सुखात सामील होऊन जगता आलं पाहिजे. आणि आज प्राजक्ता तुझ्या सुखदुःखात आम्ही सामील व्हायचा प्रयत्न करतोय. आमच्या प्रभात न्यूजच्या प्रेक्षकांना दाखवायचा प्रयत्न करतोय की मित्रांनो, असा संघर्ष आज प्राजक्ताचा आम्ही तुमच्यासमोर दाखवायचा प्रयत्न केला. तिचं स्वप्न, तिच्या वडिलांचं स्वप्न कलेक्टर होणं आहे. ती कलेक्टर होईल, भविष्यात आमच्या गावाचं नाव उज्ज्वल करेल, तिच्या वडिलांचं नाव उज्ज्वल करेल, तिच्या संपूर्ण कुटुंबाचं नाव उज्ज्वल करेल. परंतु हे करत असताना तुझ्या वडिलांचा त्याग, वडिलांचा संघर्ष विसरू नकोस. तुझ्या कोणत्याही पावलावरती तुला जर कोणती गोष्ट जर आठवायची असेल तर वडिलांचं कष्ट आठव. तुझ्या कलेक्टर होण्याला आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तुझं भविष्य असणारं, तुला भविष्यात येणाऱ्या सर्व अडचणीला आम्ही तुझ्यासोबत असू. आमचे नाईक नवरे सर असतील, आज खरं तर नाईक नवरे सरांचं म्हणजे मारुती नाईक नवरे सर यांचा आभार मानायला पाहिजे की आज त्यांनी ही गोष्ट मला तीव्रतेने माझ्यासोबत चर्चा केली की आज आपल्याला हिची मुलाखत घ्यायची आहे. माझ्या पण डोक्यात आलतं की आपण यांची मुलाखत घ्यायची, पण सरांनी ती सगळा संघर्ष माझ्यासमोर पुन्हा एकदा मांडला. आणि तुम्हाला सुद्धा हा संघर्ष कसा वाटला, समाजामध्ये असं कोणासोबत घडलं असेल तर आमच्यापर्यंत नक्कीच या. आम्ही सुद्धा आमच्या माध्यमातून असणाऱ्या काही जे काही तळमळीने मदत करणारी लोक आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही सुद्धा तुम्हाला पोचवू. आणि त्यांच्या माध्यमातून तुमच्या भविष्यात जर त्यांचा काय फायदा झाला, तुम्हाला शिक्षणाला आर्थिक मदत मिळाली, तुमच्या शिक्षणासाठी कुठं तर फायदा झाला, तर आम्ही सुद्धा नक्कीच प्रयत्न करू. अशा समाजात जर कोण असेल तर आम्ही त्यांची सुद्धा मुलाखत तुमच्यापर्यंत नक्कीच दाखवायचा प्रयत्न करू. शेवटाला येत असताना प्राजक्ता, तुला आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत पुढील वाटचालीसाठी. तू खूप मोठी होणार आहेस. तुझ्या याच मार्गातून आम्हाला लक्षात येतं की आयुष्याचा सर्वात मोठा हिरो ज्यावेळेस आपल्यातून गमावतो तो म्हणजे वडील असतो. तो गमावला आणि तरीसुद्धा वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने जे काय मनामध्ये बळ बाळगलं आणि बळ सातत्याने तिच्यासोबत ठेवलं की वडिलांची इच्छा पूर्णच करायची आणि वडिलांच्या त्या हेतूपर्यंत पोहोचायचंच. आज तू पायरी चढायची सुरुवात केली. आज 10वीचा निकाल तू अतिशय गावाला अभिमानास्पद हा निकाल दिला आहे 92.20. आमची इच्छा आहे की तू 12वीत सुद्धा हेच यश असंच ठेवावं आणि पुढे येणाऱ्या स्पर्धा परीक्षेला आम्हाला जितकी मदत लागेल, तुला पुस्तकं असतील, तुला ज्या काही मदत लागेल ती नाईक नवरे सर असतील, आमचं माध्यम असेल, आम्ही तुझ्या खंबीरपणे पाठीशी राहू. आणि याच माध्यमातून तुम्हाला सुद्धा एक विनंती करायची आहे की तुमच्यापर्यंत काय जर तुम्हाला हिला मदत करू वाटली, हिला पुस्तकं देऊ वाटली, मी म्हणतो तुम्ही आर्थिक मदत तुमच्याकडे नाही ना करायची ताकद, तुम्ही हिला एखादं पुस्तक आपल्याकडे आहे, एखादं स्पर्धा परीक्षेत आपण हिला मदत करू शकतो. अशा हिला आपण एखाद्याची मदत करू शकत नाही, पण अशा विद्यार्थ्यांना तुम्ही त्याच्या पाठीमागं उभं राहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही किती श्रीमंत असाल, किती मोठे असाल, किती मोठे पुढारी असाल, किती मोठे नेते असाल, तुम्ही तुमच्यासाठी
परंतु प्राजक्तासाठी तुम्ही तिच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे, एवढीच आमच्या प्रभात न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे. आम्ही सुद्धाच राहू, परंतु प्राजक्ताला पाठबळ देणं, विद्यार्थ्यांना त्यात प्राजक्तासारख्या विद्यार्थ्यांना पाठबळ देणं तितकीच काळाची गरज आहे. प्रथमतः आपण तिचं अभिनंदन केलं. शेवटाकडे येत असताना सर्व 10वीतल्या विद्यार्थ्यांना, 12वीतल्या विद्यार्थ्यांना आमच्या प्रभात न्यूजकडून खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा तू आम्हाला वेळ दिला, तुझ्या ज्या काय असणाऱ्या भावना आमच्यापर्यंत व्यक्त केल्या. तुला बोलवायचा आमचा हेतू वेगळा नव्हता, परंतु तू जे आज संघर्ष केलाय त्या संघर्षाचा पाढा वाचून समाजापुढे दाखवण्याचा हाच हेतू आमचा होता. हा हेतू त्या ठिकाणी तुम्हाला प्रेक्षकांना सुद्धा आवडला असेल. त्या ठिकाणी जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अशा नवनवीन आम्ही कल्पना तुमच्यासोबत घेऊन येत असतो, नवीन इतिहास तुमच्यासोबत घेऊन येत असतो, संघर्ष आम्ही तुमच्यासमोर मांडत असतो. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला ज्या गोष्टी वाटतात त्या कमेंट करून आम्हाला सांगा. तोपर्यंत आम्ही असे तुमच्यासोबत कायम तुमच्यासोबत राहू. धन्यवाद. आभारी आहे.